सो निगेटिव्हिटीशी फाईट करायची, तुम्ही यार स्वतःची पहिला फाईट करायला सुरू करा. कारण की यार जे आपल्या 97% आपली जी सराउंडिंग भरलेली आहे ती निगेटिव्ह आणि निगेटिव्ह पेपरनेच भरलेली आहे. तुमचं गोल हे तुम्हीच सगळ्यात जास्त समजू शकता. कारण की मला सांगा, एक आई वडील सोडले तर तुम्हाला सगळ्यात जास्त कोण सुरुवातीपासून समजून घेऊ शकतं? तुम्ही स्वतः, राईट. कारण की यार आपणच आपल्या स्वतःला सगळ्यात जास्त ओळखत असतो. सगळीच गोष्ट आपल्या आईबाबांना कळते अशी नाही, पण पर्टिक्युलर थिंग्स जरी असल्या तरी त्या आपण एक वेळ काय असते यार की एखाद्या परीक्षेमध्ये कमी मार्क आले आपण सांगायला जात नाही, पण आपण आईबाबांना कधी सांगतो जेव्हा रिझल्ट माझा शेवटचा जेव्हा चांगला निघेल तेव्हाच आपण आईबाबांना सांगतो. काय म्हणजे अशा पर्टिक्युलर थिंग्स असतात त्या आपण सांगत नाही, पण आपण क्लिअर करून टाकतो. पण ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या आपण आईबाबांना सांगणार असं ॲक्युमुलेट केला तर बऱ्याच मोठ्या गोष्टी होतात. बऱ्याच मोठ्या पर्सेंटेजवर आपण आईबाबांचे लपून घेतो. मला शॉर्टमध्ये सांगायचं आहे की आपण आपल्याला सगळ्यात जास्त ओळखतो, राईट. आपण आपलं काय असतं यार, आपण जे करतोय किंवा जे आपल्याला सक्सेस मिळाल ते आपल्याला शो ऑफ करायचे, आणि मग आपण काय करतोय, ब्लेम गेम करतोय निगेटिव्हिटीवर की यार लोक माझं काय ऐकत नाही, निगेटिव्ह झालं. तुम्ही किती पॉझिटिव्ह वागता यार, तुमचा विश्वास किती आहे स्वतःवर, राईट. ब्रुटल वाटेल यार, पण रियालिटी. तुमचा जर का स्वतःवरच विश्वास नसेल तुम्ही कसं एक्सपेक्ट करू शकाल दुसरी माझ्यावर विश्वास ठेवतील. आजकालचं कसं असते की छोटंसं हार्ट ब्रेक झालं किंवा एखाद्या परीक्षेमध्ये कमी मार्क आले किंवा जॉब लागत नाही, इंटरव्ह्यू माझा कसं तर चालला, हे असे एक्सक्युजेस असतात ना यार. हे छोटे छोटे असतात यार, फेल्युअर इतके छोटे असतात. इमॅजिन करा यार, तुम्ही जर का एक 10 ते 12 लाखाचं पॅकेजसाठी तुम्ही इंटरव्ह्यूची तयारी करता, राईट. तुम्ही कसं एक्सपेक्ट करू शकता की तुमचं 1-2 क्वेश्चनमध्ये तुम्हाला ती जॉब कन्फर्म करते, हायर करते. यार ही गेम असते लाईफची. लाईफमध्ये 1 नाही 2 नाही असे 1000 फेल्युअर येऊ शकतात, राईट. पण आपण काय करतो यार, त्यातनं शिकतच नाही. आपला वेळ कशात जातोय माहिती आहे काय? आपला वेळ सगळा ब्लेम गेममध्ये आणि रडण्यामध्ये जातो की मला हेच मिळालं कारण की हेच नव्हतं, हे झालं असतं तर मी हे केलं असतं. यार कसं असते की जोपर्यंत तुम्ही स्वतःला एखाद्या कम्फर्ट झोनमधून बाहेर काढत नाही, तुम्हाला ते एन्व्हायरमेंट जसं कसं नवीन मिळत नाही. तुम्हाला काय झालेलं असते, आपल्या माइंडमध्ये पॅटर्न तयार झालेले असते की यार माझं कोण ऐकत नाही किंवा मी हे करतोय दिवसभरातून, परत येऊन झोपतोय, परत हेच करतो. पॅटर्न असं यार. तुम्ही एखादं लाईफमध्ये ॲडव्हेंचर रिस्क कधी घ्यायला सुरू करता माहिती आहे, तुमचे पॅटर्न ब्रेक, राईट. यार आपण आपलं पॅटर्न्स ब्रेक करणं गरजेचं आहे. आयदर तुम्ही यार स्वतः कितीतरी वेज असतात यार आपल्या लाईफमध्ये की आपण निगेटिव्हिटीमध्ये राहून पण पॉझिटिव्ह कसं राहू शकतो. यार तुम्ही एकतर जनरलिंग करू शकता दिवसभरात काय काय झालं किंवा इथून पुढं काय होऊ शकतं. यार तुम्ही स्वतःच्या प्रेझेंटचा आणि पास्टचा डीप स्टडी करणं गरजेचं आहे. तुम्हाला पॅटर्न कळायला सुरू होतील की यार तुमच्या लाईफमध्ये पॅटर्न काय फॉलो होतं आणि तुम्ही ते त्यातले कोणते पॅटर्न ठेवू शकता आणि कोणते पॅटर्न बदलू शकता हे तुम्हाला कळून चुकतं. आणि तेच कारण असतं की आपण पॅटर्न ब्रेक करत नाही आणि आपल्या पॅटर्नमध्ये 95% लोकांच्या पॅटर्नमध्ये निगेटिव्हिटी असते. ते प्रोकॅस्टिनेट करतात, रिझल्ट येत नाही. ते एक्सक्यूज देतात, रिझल्ट येत नाही. त्यांना रिसोर्सेस कसे वापरायचे पुअर नॉलेज असतं, रिझल्ट येत नाही, राईट. हे असे असतात ना, हे कधी आपले सुटतात जेव्हा आपण स्वतःच्या पास्ट आणि प्रेझेंटचा डीप डाऊन स्टडी करतो, राईट. तुम्ही अफर्मेशन्स ऐकू शकता. अफर्मेशन्स यार काय असतात की आपण आपल्याशीच आणि किंवा आपण एखाद्या ऑलमायटीशी कनेक्ट होऊन आपण आपलं चांगलंच विचार करतो, राईट. आपण दुसऱ्याचा वाईट विचार करत नाही,
आपण आपला फक्त चांगला विचार करतो. टिल द टाइम, लव्ह यू ऑल, टेक केअर, बाय.